ला चक्क 3 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी गोंदियातील मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयी याच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या महिला व बालविकास विभागाला पांढराबोडी या गावात एका महिलेकडे 10 दिवसांचं बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली। अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता संबंधित महिलेनं बाळाला घेऊन पळ काढल्याने संशय बळावला। पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत बाळाला ताब्यात घेतलं। या घटनेने संपूर्ण विदर्भात खळबळ उडाली असून गरिबीचा फायदा घेऊन अशा प्रकारे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बाळाची विक्री करणाऱ्या या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचे हात गुंतलेत याचा तपास सध्या भंडारा पोलीस करतायत। सायंकाळी 3 तारखेला गृहभेट केली असता ती त्या नवजात बालिकेला पळून नेत असल्याचे आम्हाला माहित झाल्याने पोलीस विभागाच्या मदतीने तिला ग्राम कुसारी फाटा येथे पकडण्यात आले। वाहनासह बालिकेला ताब्यात घेऊन त्या बालिकेला पुढील उपचाराकरता सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे आणि संबंधित प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन एकूण 5 आरोपीच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वरठी इथं विविध कलमांच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिकमध्ये खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना मराठी न बोलता हिंदी बोलण्याचा आग्रह केल्यामुळे मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। नाशिकच्या शरणपूर या रोडवरील फिजिक्स